वरती कोकणावरून निघालो आम्ही. 5 किलोमीटर आमची गाडी पुढे होते. नंतर आम्हाला फोन आला, यांना फोन आला की ते गाडी पडली म्हणून. थोडासा रस्ता चांगला होता पण गाडी डॅमेज तुमची गाडी पुढे होती का मागे? पुढे होती आमची गाडी. मग किती लोक? हा ठीक आहे. करके तो खाने पीने की सुविधा दी, मेडिकल असिस्टेंस चाहिए था वो दिया। कुछ लोग को यादपार में उतरना था, अमरनाथ वाले तो अभी पैसेंजर बैठे, वो अभी यहाँ तक जा रहे हैं तो उनको वहाँ उतारा। बाकी लोग जो भुसावल आए उनके लिए 3 बस की सुविधा करेंगे, भी लगाए हैं, खाने की भी सुविधा करेंगे। ये बस उनको उनके घर तक, उनके गांव तक छोड़ के आएगी। साथ में पुलिस भी एस्कॉर्ट करेगी, जिसको जिस चीज की भी जरूरत है उसके लिए रेलवे कोकणावरून निघालो आम्ही. 5 किलोमीटर आमची गाडी पुढे होती. नंतर आम्हाला फोन आला, यांना फोन आला की ते गाडी पडली म्हणून. गाडी पोहोचली त्यावेळेस पोहोचली. सर्वांना कळलं, यांनी दवाखान्यात एक बॉडी पर्यंत एक माणूस ते फिरेला तरी त्यांना दवाखान्यात भरती केलं आणि मग त्या तुम्हाला नेपाळ सरकारची काय मदत केली? रेस्क्यू ऑपरेशन कसं केलं तुम्ही? एकदम छान केलं लोक डेट झाले आणि 16 लोक व्यवस्थित एका गाडीमध्ये ते 43. आपले जे इथले बॉडी सरकार असेल, आपले खासदारांपर्यंत तालुक्यातील मतदार आहेत ते त्यांनी त्याची मदत केली. बऱ्याचसाठी ते पाठवले. आता तुम्हाला भोपाळपर्यंत मदत तुम्हाला रेल्वेचा कोच करून दिला, त्यानंतर पाण्याची बॉटल, जेवण